नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये व्याकरण या भागात जे 10 गुणांवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामधील आज आपण वाक्प्रचार हा भाग अभ्यासणार आहोत। कृती 5 मध्ये जेच 5व्या प्रश्नामध्ये एकूण गुण 2 साठी बघा कृतीचे स्वरूप असते। कृतीपत्रिकेतील कृती 5 मध्ये वाक्प्रचारांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग यावर आधारित कृती विचारल्या जातात। यापैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे। या कृतींमध्ये य दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहिणे आणि र कृती य मध्ये दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करणे ह्या कृती विचारल्या जातात। चला तर आपण कशा पद्धतीने विचारलं जाते आणि कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित असते ते बघूया। कृतीपत्रिकेतील कृती 5 साठी कृती पहिली, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। पहिले आहे नक्षा उतरणे। नक्षा उतरणे अर्थ होतो रुबाब संपणे। वाक्य दागिने कुठे गेले असे आईने रागवताच ताईचा नक्षा उतरला। दुसरा आहे थैमान घालणे। अर्थ खूप गोंधळ घालणे। वाक्य काल रात्रीच्या झडीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या वावरात अगदी थैमान घातले। तिसरा आहे दात घशात घालणे। अर्थ पुरता पराभव करणे। वाक्य चौकीमध्ये सकाळी पोलिसांनी अट्टल चोराचे दात घशात घातले। चौथा आहे दात ओठ खाणे। अर्थ मनात मोठा राग असणे। वाक्य सावकाराने नोकरावर चोरीचा आळ घेऊन उगाच दात ओठ खाल्ले। त्यानंतर आहे आग ओकणे। अर्थ प्रचंड रागावून बोलणे। वाक्य राजूने घरात केलेली पैशांची चोरी जेव्हा पकडली गेली तेव्हा वडिलांनी दाहक शब्दांनी त्याच्यावर आग ओकली। चारी मुंड्या चित करणे। अर्थ दारुण पराभव करणे। वाक्य कारगिल युद्धामध्ये भारतीय सेना दलाने शत्रूला चारी मुंड्या चित केले। तिसरा आहे मेख मारणे। अर्थ अडचण तयार करणे। वाक्य आज रोख उद्या उधार असा फलक लावून किराणा मालवाल्याने चांगलीच मेख मारली होती। चौथा आहे बोलणी खाणे। अर्थ टीका सहन करणे आणि वाक्य कपडे धुण्यात चूक झाल्यामुळे वत्सलाबाईंना मालकिनीची बोलणी खावी लागली। आता याचमध्ये दुसरी कृती बघा, पुढील कृती करा। त्यामध्ये य आटापिटा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा। पर्याय आहेत आदळआपट करणे, मन शांत करणे, खूप प्रयत्न करणे, खूप रागावणे। उत्तर आहे आटापिटा करणे याचा अर्थ होतो खूप प्रयत्न करणे आणि वाक्यात उपयोग त्याचा लिहावा लागतो तो आहे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी मोहनने खूप आटापिटा केला। दुसरा आहे मायेची पाखर घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा। पर्याय खूप माया करणे, झिडकारणे, अढी ठेवणे, प्रयत्न करणे। उत्तर मायेची पाखर घालणे याचा अर्थ होतो खूप माया करणे। वाक्य आई आपल्या बाळावर सतत मायेची पाखर घालते। तिसरा आहे चेहरा उजळणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा। पर्याय मनस्ताप होणे, त्रास होणे, चलबिचल होणे, आनंद होणे। चेहरा उजळणे याचा अर्थ होतो आनंद होणे। वाक्य परीक्षेत वर्गात प्रथम क्रमांक आला हे कळताच प्रीतीचा चेहरा उजळला। त्यानंतर आहे अंगावर काटा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ
पुढील पर्यायातून ओळखून लिहा. पर्याय: राग येणे, भीतीने शहारा येणे, जखम होणे, आनंद होणे आणि अंगावर काटा येणे. या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग सुद्धा आपल्याला करायचा असतो. तर अंगावर काटा येणे याचा अर्थ होतो भीतीने शहारा येणे. आणि वाक्य तयार होते: मध्यरात्रीच्या सुमारास अंधारातून जंगल पार करताना महादूच्या अंगावर काटा आला. त्यानंतरचं वाक्य आहे, वाक्प्रचार आहे, मन समेवर येणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा. पर्याय: मन चंचल होणे, मनात उलथापालथ होणे, मन शांत व एकरूप होणे, मन शांत व निर्विकार होणे. मन समेवर येणे याचा अर्थ होतो मन शांत व एकरूप होणे. आणि वाक्य तयार होते: समर्थचे रात्रभर भरकटणारे मन पहाटे फिरायला बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले. त्यानंतर आहे विसर्ग देणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा. पर्याय आहेत: अनुस्वार देणे, सोडून देणे, सावध असणे, जागृत असणे. आणि विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग सुद्धा आपल्याला करायचा असतो. तर विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो सोडून देणे. आणि वाक्य तयार होते: मुलगा ऐकत नाही हे पाहून मधुकररावांनी आपल्या बोलण्याला विसर्ग दिला. त्यानंतरचं आहे अगतिक होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा. पर्याय आहेत: निरुपाय होणे, निरुत्साही होणे, पराभूत होणे, गळून जाणे. याचा अर्थ होतो अगतिक होणे, अर्थ निरुपाय होणे. आणि वाक्य: कोविड-19 सारख्या महामारीमुळे जनता अगदी अगतिक झाली होती. आणि 8वा आहे मुखवटा चढवणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून ओळखून लिहा. पर्याय: मुळात नसलेले रूप धारण करणे, मुखावर पांघरून घालणे, मुखावर लेप लावणे, खूप मोठा पराक्रम करणे. याचा अर्थ होतो मुळात नसलेले रूप धारण करणे. आणि वाक्य तयार होते: मनात कितीही दुःख असले तरी चारचौघात चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा चढवावा लागतो. अशा प्रकारे आपण वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये 2 गुणासाठी वाक्प्रचार यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित असते हे या ठिकाणी अभ्यासलं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.